वस्तू नसते. यांना मानेचा त्रास आहे, सर्दी शिंक्याचा पण त्रास आहे. लस्सीमध्ये आपण थोडंसं स्नेहन करायचं. आयुर्वेदिक तेलाने असे डोकं पण दुखत असते यांचं. की लस्सीने काय काय होतं की शिंका, सर्दी, स्ट्रेस, ताण, टेन्शन घेतो ना आपण, विचार कमी होतात. डोकं दुखणं, मायग्रेनचा त्रास, सर्वायकल स्पॉन्डिलायटिस, मणक्याचा आजार, खाली ते खाली ते म्हणजे केस गळत नाही, केस पिकत नाही. पण हे नसते रोज करायचं, एक दिवस करायचं नाही. ही दिनचर्या आहे आपल्या जीवनामध्ये आचरणात आणायची. हिने काय करायचं, सुरुवातीला सायनस ओपन करायचं अशी. पण हाताला लावून घ्यायचं, डायरेक्ट नाही शेक घ्यायचा. डोळे, कान, नाजूक भाग असतो ना, स्वेदन असतं. डोकं मागं, जीभ बाहेर काढायच्या. औषधी तेल टाकायचं, जीभ बाहेर काढायचं. आणि आता दोन टाका, काढा. जास्त पडलं तरी काय प्रॉब्लेम नाही. अर्धी बॉटल टाकतो कधी कधी पेशंटला. आता थोडं मागं वाढायचं, उठून बसा. नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा 3 वेळेस. बस. हिने काय होतं, कसं वाटतं, हलकं वाटतं का? फ्रेश वाटलं का नाही? डोकं दुखलं का नाही? हे रोज केल्याने काय होईल, सर्दी, शिंका, खाली ते पाणी, ते केस गळणार नाही, केस पिकणार नाही. महत्वाचं ते तेल गेलं कुठं? नाकातून बाहेर आलं का नाही? तोंडातून बाहेर आलं का नाही? गेलं कुठं? औषधी तेल मणक्यात गेले, मेंदूतून मणक्यात गेले का? मणक्यात सुद्धा झीज भरून सांगतो. हे ना, हे मणक्याची झीज भरून निघत. इकडलं मणक्याचं ऑपरेशन सक्सेस नसतं.